त्या एक जणानं केमच्या माणसानं कोणी? केमच्या माणसानं फसवणूक केली. काय केलंय त्यानं, मला पोरगी हे दाखवतो माझ्या भावानं, हे म्हणला असं होईल तसं होईल, माझ्याकडनं 3 लाख रुपये घेतले त्याने. 3 लाख रुपये घेतले पोरगी दाखवण्यासाठी फक्त? दाखवले, लग्न हे केलं तर परत पोरगी पळून गेली. तिला धरलं, परत तिनं पिटवून घेतलं तिला, सगळं दवाखाना हे केला आणि तिला पाठवलं. आणि त्या माणसाला आम्ही पैसे मागतोय तर देत नाही. अच्छा, समोरचा व्यक्ती काय करतोय काम? ती सेंटरिंगची काम घेतोय. माझा भाव आहे ते माझ्या भावकीतला आहे, त्यानं मला शिव्या दिले ते गेल्या रविवारी. कशाबद्दल शिवीगाळ केली? हे काय मी म्हणलं तो पैसे खाल्ले तर असं तसं बोलल्यावर मग मला शिव्या दिल्या त्यानं. कोणी, तुमच्या भावाने का? हा, म्हणजे तो समोरचा व्यक्ती तर तुमच्या भावकीचाच आहे का? भावकीतला बी आहे आणि एजंट आहे ते बी पाहुण्यातलाच आहे, तळेकर म्हणून आहे. बर बर, मग त्यांना समजायला नको का भावकीचेच आहेत मग त्याचा फायदा घ्यायचा का? मग आता ते भाव लागतोय ना नात्यानं, भावकीतला म्हणल्यावर नात्यानं भावच लागतोय. मग तुम्ही कॉल करायचा ना त्यांना. की याला ब्लॅक लिस्टला टाकतंय, बोललं तर नीट बोलत नाही. त्याला मी विचारलं त्या एजंटच्या वडिलाचं नाव काय, तर मला म्हणला 7-12 घेऊन हिंडतोय काय. काय काय? आता गावातल्या त्याच्याच गावातल्या माणसाचा एजंट आहे, त्याचं वडिलाचं नाव त्याला. बर, तर तो काय बोलला तुम्हाला? मला म्हणला 7-12 घेऊन हिंडतोय काय मी म्हणला. असं 7-12 घेऊन हिंडतोय का? हा, बर बर. आणि त्या दिवशी मला शिव्या दिल्या त्यानं, 2 आठवडे झालं रविवारी शिव्या दिल्या ते. बर बर, 7-12 घेऊन फिरतोय का? मग बरं अशी एजंटगिरी करायची नाही ना, धंदे जमत नाही तर. आणि त्या उमेश तळेकरला फोन लावतो तर त्यानं ब्लॅक लिस्टला टाकलाय नंबर माझा. हा, उमेश तळेकर कोण? एजंट आहे, एजंट आहे का? केमचाच आहे. ते दोघं बी केमचंच आहे. ते मी बी केमचाच आहे, पण मी कंधारला राहतो या. बर बर, सरळ त्यांच्या घरी जायचं ना, ते आता तसेच करणार. ते त्याच्या घरी गेलं तर गावात नाही ना, ते हे सेंटरिंगची कामं घेत आहे ती. बर, असं का? तुमचं नाव काय बोलले? माझं नाव दत्ता नागणे. दत्ता नागणे. तुम्हाला ते व्हॉट्सअपला पाठवले की माझे ही केलेली. व्हॉट्सअप जास्त दादा वेळ नाही भेटत, त्याच तुमचे सारखे मॅटर दिवसाला किती तरी असतात, त्यात आपला दिवस निघून जातोय. तुम्ही म्हणला पाठवा ते, तुम्ही ही केलेली सोलापूरला ही केलेली म्हणजे कंप्लेंट दिलेली ही पाठवा म्हणला होता तुम्ही. ते आहे माझ्या लक्षामध्ये, पण ते कसं आता जास्त कसं व्हॉट्सअपला वेळ द्यायला भेटत नाही ना. आपल्या त्या मॅटर असतात. तळेकरचा नंबर आहे त्याच्यात, मग नंबर देऊ का तुम्हाला? हा, सांगा ना, पूर्ण नाव काय त्याचं? उमेश भैरवनाथ तळेकर. उमेश तळेकर का? हम्म. तळेकर हा कोण, मध्यस्थी व्यक्ती का? हा, मध्यस्थी म्हणजे एजंट आहे. एजंट? हा, हा, लग्न जमवून देतो का? हा, लग्न जमवून देतो. म्हणला काय असं काय झालं तर म्हणला पैसे देतो म्हणला माघारी. आणि आता पैसे मागतोय तर देत नाही म्हणतो, पोरगी आणून द्या. कुठले द्यावं त्याला आता? पोरीने पिटवून घेतलं, त्याच्या प्रियकराकडे पाठवलं आम्ही. बर बर, सांगा नंबर. थांबा सांगतो. 88. 88. हा, 88. हा, बोला ना. 05. 05. 69. 69. 07. 07. 28. 28. आता या गोष्टीला भरपूर महिने झाले ना? हा, झालेत, पण त्याला मागतोय पैसे, पण ते काय माझी कंप्लेंट केली त्यावेळेस बी नेलतं बरं का त्या पोरीला आम्ही पोलीस स्टेशनला करमाळ्याला. बर. तरी बी पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाही, नाही म्हणले आम्हाला विचारून केलं काय तुम्ही. बर बर, त्यामध्ये कसं दादा असतं, आपल्या डिपार्टमेंटला पण भरपूर कामं असतात ना. मग जर ते त्यांची कामं सोडून जर ह्या गोष्टीच्या मागे लागली, आणि हे डोकं फुटण्यासारखी कामं असतात, डोक्यावरून जातात हे असले मॅटर. अहो, पण पैसे देतो म्हणला होता ते, असं काय झालं तर म्हणला पैसे
आमच्या तेच तेच दादा, भावामुळं कामापुरते मामा बनवतात, शेंडी लावतात चांगले चांगले. तुम्हीच नाही काय यामध्ये भरपूर आता पोरगी काही तुम्हाला भेटली असते ना कुठे पण 2 गाव गेले असते बाहेर तर. लग्न जमना म्हणून करायला गेलो तर असं झालं ना. बर बर. तुम्ही काम काय करताय 3 लाख रुपये दिले म्हणजे? मी किराणा दुकान चालवतो. माझं काय छोटस मला एकरभर रान आहे. बरोबर चालेल चालेल काय हरकत नाही. बोलतोय तुम्हाला करतो रिटर्न कॉल हा. बरं बरं. हॅलो हॅलो. उमेश तलेकर का? हा उमेश तळेकर. विशाल गुजर बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र. बोला की. एजंटगिरी कधीपासून करताय दादा तुम्ही? हा एजंटचं काम कधीपासून करताय बोललो? एजंटचं काम आपण करीतच नाही. काम करत नाही का? नाही बर मग काय काम करताय? सेंटरिंग काम करतोय. सेंटरिंग. दत्तू नागणे या व्यक्तीला ओळखताय? ओळखतो की. काय विषय आहे त्यांचं? त्यांचा विषय म्हणजे काय झालतं साहेब, आपल्या मेहुण्याचं लग्न झालतं. बोला बोला ऐकतोय. हा मेहुण्याचं लग्न झालतं. मग ते मेहुण्याचं लग्न झालं ते म्हणलं माझं बी करायचंय बाबा. म्हणलं सगळ्याचं चांगलं होत नसतं म्हणलं ह्याच्यात. बर. मग ते म्हणलं माझी माझी हाय खंबीरी म्हणलं करायची. हा आणि माझं काय सेंटरिंग व्यवसाय आहे. बरं पण तो आता व्यक्ती काय बोलतोय, हा तुम्ही मुलगी बघून देण्यासाठी त्या व्यक्तीकडून मध्येच ते एजंट होते म्हणजे तो बोलतोय हा त्या व्यक्तीचं म्हणणं एजंटगिरी केली आणि 3 लाख रुपये घेतले. मला सांगा मुलगी बघून देण्याचे 3 लाख रुपये कोणी घेतंय का? नाही हो साहेब, हे काय हिशोबात मी एजंटपणा करीत नाही, काही नाही. माझा सेंटर तुम्ही केम मध्ये कुठेही चौकशी करा की ही पोरग काय करतं एवढं. प्रत्येक माणसाला विचारा, माझा सेंटरिंग धंदा चालू आहे. बर मग 3 लाख कसले घेतले? ते पुढच्या एजंटला त्यांनीच कबूल केलेले तर. त्याने केले का? हा त्याने कबूल केलेले तर आपण काय बळजबरीत नेलेलं आहे का त्याला? आणि मग ते तर आता तुमचं नाव सांगतोय आणि त्यामध्ये तुम्ही काहीतरी भावकीचंच नातं आहे काय तर तुमचं? नाही नाही, पाहुण्याचं नातं आहे, भाऊकीचं नातं नाही. हा तेच तेच पण ते आता मला सांगा 3 लाख रुपये जर घेताय मग हे साहजिकच आहे ना. ऐका की, आपण कुणाला 100-500 हजार म्हणलं कोणी आपल्याला देऊ शकतं का? आता त्यांनी जिम्मेदारी घेतली, म्हणलं मी तयार आहे, म्हणलं माझी जिम्मेदारी करायची. तो व्यक्ती बोलतोय की तुम्ही एजंटचं काम म्हणजे केलं, वरून बोलताय मुलगीला काय झालं गेलं पळून गेली, नाही जमलं तर 3 लाख रुपये रिटर्न करतो असं बोलतोय तो. नाही हा शब्दच नाही. अहो ते स्वतः बोलताय आता असं अहो कसं काय? माणूस ऐका की, माणूस कसं आहे, ज्यावेळेस पळतो ना त्यावेळेस माणूस आपलीच बाजू मांडू शकतो. बरं मग मेन मुद्दा मला सांगा मग नेमकं हे काय झालं मॅटर? एजंट मी कोण होता आणि तुम्ही कसे काय त्यांच्या संपर्कामध्ये? ते संपर्कात म्हणजे मी माझ्या मेहुण्याला आणलं होतं तिकडून करून. म्हणजे? हा आता माझ्या मेहुण्याला मी मुलगीच बघत होतो. हा हा. हा मग ते आमच्या भाच्याची सासरवाडी तिथलीच आहे. मग भाच्याला म्हणलं असं असं मेहुण्याचं लग्न करायचं. मग त्या भाच्याने त्याच्या नातेवाईक मधलीच करून दिलेली. मी काय एजंटपणा करलं, काय हुडकलं नाही, काही नाही. बरं. हा आणि मग माझ्या तो भाच्याची सासरवाडी तिथली नांदेड मधलीच आहे, त्यांनीच दिलं हे जुळून. त्याने दिलं का? हा ते बरं. आणि म्हणलं माझी जिम्मेदारी, मी पैसे भरून भरून मुलगी आणायला तयार आहे म्हणलं तेच. आणि बरं. आपलं सेंटरिंग व्यवसाय चालू आहे, त्यामुळे आपण असल्या भानगडीत पडतच नाही कधी. मग आता कसं मध्येच ते तुम्ही आले असं ते बोलतात की त्यांनी जिम्मेदारी टोटली घेतलेली कधी नाही कमी. नाही काय की सर, वाट दाखवतो माणूस, पूर्ण जिम्मेदारी उचलली असते का? बरं मी म्हणतो ते तिकडला विषय राहू द्या बाजूला. एखादा मुलगी दाखवतं किंवा नातेवाईकांना संबंध दाखवतं, समजा ह्यांचंच नाही पटलं तर जिम्मेदारी काय करायचं, वाट दाखवणार आणि. हा ना हा ना पण हा तो शेवटी नवरदेव लग्न करणार, तो स्वतः उभा आहे. कोणी ओढून उभा करतो का त्याला की बाबा तू लग्नच कर म्हणून? हा ना हा त्याची ना त्याची तयारी झाली, तो उभा राहिला. ते बरोबर आहे पण आता हा कसे तुम्ही तोंडावर पडले ना, तुम्ही त्याला मुलगी वगैरे सर्व शोधून दिले पण आता तुम्ही तोंडावर पडले ना. मग ज्यावेळेस ती मुलगी नको म्हणत होती त्यावेळेस मी त्याला म्हणलं बाबा दत्ता, मुलगी राहत नाही ना, आपण ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आपण जाऊ. ती मुलगी त्यांच्या दारात सोडून आपापले पैसे आपण रिटर्न माघारी वापस आणू म्हणले. ती तसं बी तयार व्हायना. नंतर परत ही त्यांचा विषय, ती पोरीला जाळलं त्यांनी, पेटवून दिली. त्यावेळेस बी त्याला म्हणलं बाबा दत्ता,
मला काय भांडण नको, आपण तिथं जायला माझी तयारी म्हणलं, तिथं यायला. ती घर सोडायलाच तयार आहे ना, कोणचं ह्याच्यात उभाच राहणार तू, माझी ह्यात तयारी आणि त्यात तयारी, फक्त तयारी दाखवली त्याने लग्नात उभं राहायची तयारी. बरं मी काय बोलतोय आता दादा तुम्हाला एकच गोष्ट, हा आता ज्या प्रकारे तुम्ही कशी मुलगी शोधून दिली ना, हा तसा त्याला पण यामध्ये काहीतरी मार्ग काढून द्या एखादा. मी तुम्ही त्याला सांगा मी त्याला नाही मी नाही, त्याला तुम्ही लाखात, मी काय बोललो ऐकून घ्या, 1 लाखातली गोष्ट. कुठून बोलताय तुम्ही? मी मुंबईवरनं बोलतोय, मला काय वेळ नसतोय दादा. हा असे तर त्यांचे 10 कॉल आलेले, तर बरं काय अर्जंट काम असेल, हॉस्पिटलचे वगैरे मॅटर असतात ना. हा हा तर ते बोलले की असा असा विषय चाललं, बरं बोलतोय तुम्हाला पण मदत करू, बघू काय विषय आहे, दादांना विचारून बोलतोय. हा मग तेच बोललो, आता ते बोलतोय मला लग्न करायचंय, मुलगी नाही, मुलगी दिली त्यामध्ये फसवून झाले. मग मी काय बोलतोय, पण 2 गाव बाहेर गेला असता तर मुलगी तुला भेटली असती ना. तर बोलतो मला 3 लाख रुपये घेतले, बोलतो पूर्ण अहो, जिम्मेदारी ह्यात उचलली. ह्याने उतरायची काय गरज नव्हती. हे म्हणला माझी तयारी आहे. त्याला आम्ही त्याचा चुलत भाऊ, आम्ही म्हणतो बाबा हे असं असं आहे, तुझ्या पद्धतीने तू बघ, आम्ही काय तुला बळ करीत नाही, हा आमचा शब्द होता. पण ते म्हणलं माझी तयारी आहे म्हणलं करायची. बरं मला सांगा, एखाद्या नातेवाईकांना आपण मुलगी आणली, तिला भांडणं केली, पिटवून दिलं, पुढची सासरची माणसं का बसतात का मला सांग की? हे मुलगी कोणी पेटवली? ह्यांनी पेटवली नागरिकांनी, मग कोणत्या तोंडाने मी त्यांच्या समोर जाऊ सांगा की तुम्ही? अच्छा, त्याने स्वतःने पेटवली का? हा अच्छा, म्हणजे त्या रेमानीकडे याच्याकडे आहे का? हा, मग तुम्ही त्याला विचारा म्हणा, पोरगी कुठे आहे म्हणा. तू एवढाच प्रश्न टाका तुम्ही, पोरगी कुठे आहे, तू कशा पद्धतीने ही त्यांनी कुठं पोरगी पेटवल्यानंतर आम्हाला एक सुद्धा फोन केलेला नाहीत कोणाला. अच्छा, हा बरं असा विषय का? असा विषय झालेला. आणि ते म्हणतं की तुम्ही वाट दाखवली, मग वाट दाखवणारा ह्यांच्या घरातली भांडणं मिटवायची का वाट दाखवणाराने? जे त्यांनी ज्या पद्धतीने राहिलं पाहिजे की नाही. हा ना आता हा तेच. आणि तो समोरचा एजंट आता कुठे राहतो? हा एजंट बोललो कुठे राहतो समोरचा? हा, ते समोरचा एजंट तिकडे नांदेडला आहे. नांदेडला का? नाव काय त्यांचं पूर्ण? त्यांचं पूर्ण नाव काय सांगता येणार नाही बरं का, ते आमच्या भाच्याकडूनच कॉन्टॅक्ट झालतं. हा हा, ते काय नाव सांगता येणार नाही मला त्यांचं पूर्ण, का तर माझ्या भाच्या मेहुण्याला तिकडून आणलेले. आणि ह्या भानगडीत कधी नसतं, त्यांचा कधी ऍड्रेस घेत नाही काय नाही. आपण आपला व्यवसाय आहे सेंटरिंगचा. बर हा, आपण असला एजंटपणा करीत नाही काय नाही. असं एजंटपणा करायचं म्हणलं आज फक्त किती लोकपती झालं असतं, असं उन्हात घामगाळलंच नसतं मी. तेच बोलतोय, असे कुणाच्या ना मध्यस्थी वगैरे काय पडत जाऊ नका. मग असे कुटाणे झालात ना का मग असे डोक्याला टेन्शन असते. नाही हो सर, मी असल्या कुठे नसतोच. चालेल का, हरकत नाही. हा असले कुटाणे काय करत बसू नका. आता त्याने मुलगी झाली आणि तुमचं नाव सांगते, म्हणजे साहजिकच आहे. हो, मुलगी त्यांनी जाळलेली सर, मी तुम्हाला खोटं बोलत नाही. हा चालेल काय हरकत नाही. आणि हा तो एजंट कोण आहे त्याला पण जर कॉन्टॅक्ट वगैरे झालं तर त्याला सांगायचं बाबा असा विषय आहे, यामध्ये माझं मध्यस्थी नाव येते, तू काय विषय तो क्लिअर करून टाक. हा, ऐका की 1 मिनिट. हम्म. ज्यावेळेस ते एजंटचा म्हणजे फोन चालू होता का, हा त्यावेळेस बोलणं झालं की बाबा हे असं असं चाललंय ह्यांच्यात. तर ते एजंट काय म्हणले की मुलगी आणा इथं, तुमचा रुपया देते माघारी. बर हा, ह्याने काय केलं, त्या एजंटने पाठवले पैसे बरं का, 30,000 पाठवले, राहिलेला वायदा 15 दिवसाचा केला. हम्म हा, मग त्यांनी 30,000 पाठवून 4 ते 5व्या दिवशी ह्यांनी पोरगी पिटवली. बर हा, काय कारण बरं पेटवण्याचं? आता त्यांनाच कारण. ह्यांनी आमच्यापर्यंत बातमी सुद्धा सांगितली, बाबा आमच्यात असा कुटाणा झालाय, असं असं झालंय, म्हणून आम्हाला कोणालाच कळलं नाही. त्यांचा चुलत भाऊ केमध्ये, आम्ही रोज एका बैठकीत आहे त्यांचा चुलत भाऊ मी. बर पण मग त्या चुलत पोलीस भावाला सुद्धा कंप्लेंट सांगितलं. करायची ना, त्या मुलीवरती अत्याचार झाले तर. पण ह्यांचा तपासच नाही, कुठल्या दवाखान्यात ऍडमिट केली, हे केले, आम्हाला कोणी खरं पण सांगा ना बरं. तर तो बोलतोय की ते मुलीचे घरवाले घेऊन गेले असं म्हणतोय तो. त्याला म्हणा पोरगी जळली होती का चांगली होती बरोबर. बर चालेल काय हरकत नाही, बोलतोय मी. हा हा